अरे त्यासाठीच आली आहे ना मी इथे किचन मध्ये. मी तुला माझ्या चेहऱ्याचा ग्लो परत आणायला सांगितलं, त्यासाठी उपाय विचारला. तू किचन मध्ये काय करतेयस? तुझ्या चेहऱ्याला फोडणी द्यायची आहे ना आपल्याला ग्लो साठी. मस्करी करू नकोस. तुला ग्लो हवाय ना चेहऱ्यावर, विश्वास आहे ना माझ्यावर? हो. मग आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये छान घरगुती फेस मास्क कसा बनवायचा ना ते बघणार आहोत. पण तू जरा शांत बस, कारण मला माझ्या साज मंजिरीच्या प्रेक्षकांशी बोलू दे, कारण आजची व्हिडिओ मुलींसोबत मुलांसाठी सुद्धा आहे. आता बोलू नकोस, सुरुवात कर. करते. तर किचन मधले फक्त 4 इन्ग्रेडियंट्स वापरून चेहऱ्यावर ग्लो आणणारा, त्वचेवरचा डलनेस गायब करणारा हा इफेक्टिव्ह फेस मास्क आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया कसा बनवायचा आहे ते. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा मध टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला बटाट्याचा रस टाकायचा आहे. बटाट्याचा रस आपण कसा करणार? बटाटा किसून घ्या आणि त्याला छान पिळून घ्या. त्यानंतर जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर किसलेला बटाटा टाकला तरी सुद्धा चालेल. आणि या सगळ्याला छान मिक्स करून घ्या. कुठेही लम्प्स ठेवू नका. एकदम प्लेन पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर आपल्याला हा मास्क लावायचा आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही हा मास्क लावू शकता. मास्क लावण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. आपल्याला हा मास्क हार्डली 5 to 10 मिनिट्स ठेवायचा आहे. मास्कला पूर्ण कोरडा होऊ देऊ नका. त्यानंतर पाण्याच्या किंवा दुधाच्या हाताने आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे आणि फेस वॉश करून घ्यायचे. हे 4 इन्ग्रेडियंट्स प्रत्येकाच्या किचनमध्ये असतातच, त्यामुळे हा मास्क नक्की ट्राय करा. आणि हो, मास्क धुवून झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाहीये. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. भेटूया आपल्या साज मंजिरीच्या पुढल्या व्हिडिओमध्ये, पण त्याआधी फॉलो करा.